जनरेशन की पहली पसंद, स्मार्ट और सुपर स्टाइलिश। 140 किलोमीटर्स की रेंज, फुल डिजिटल डिस्प्ले, मोबाइल एंड जीपीएस कनेक्टिविटी, प्रीमियम डिजाइन, आरामदायक सीट, सबसे बड़ा स्टोरेज और सबसे जरूरी बात, जीरो मेंटेनेंस। बुक कीजिए अभी सीका SYD, द बिग ई स्कूटर। रोहिणी खडसे यांनी शेतात साप पकडून शेतकऱ्यांना दिला साप संवर्धनाचा संदेश। मुक्ताईनगर येथील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी शेतात साप पकडून शेतकऱ्यांना सापाविषयी माहिती सांगितली। पकडलेला साप हा धामण जातीचा असून हा शेतकऱ्यांचा मित्र असल्याचा सांगत सापाला मारू नका रोहिणी खडसेंनी असे आवाहन केले। साधारणतः 7 ते 8 फुटाचा हा साप असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली। यावेळी रोहिणी खडसे यांनी शेतात पकडलेला साप व याबद्दल तसेच अनेक प्रजातीच्या सापांविषयी माहिती शेतकऱ्यांना दिली। नमस्कार, तुमच्या समोर हा आहे धामण साप। हा रॅट स्नॅक पण याला म्हणतात। हा शेतकऱ्यांचा मित्र म्हणून देखील ओळखला जातो। आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की या दिवसांमध्ये सापामुळे अनेक लोकांचा सर्पदंशामुळे मृत्यू होतो, पण हा जो आहे याला शेतकऱ्यांचा मित्र देखील म्हणतात, कारण हा शेतीमधले उंदीर असतील, घूस असतील किंवा आपण या जिथे जिथे जे जे काय नाश करू शकतात किंवा नासाडी करतात शेतातल्या पिकांचं, त्या सगळ्या गोष्टी खाण्याचं हे काम करतं आणि यांना त्यासाठी ह्या सापाला सर्पमित्र देखील म्हणतात। हा बिनविषारी साप आहे। हा खरं ॲक्च्युली शेतकऱ्यांना खूप मोलाचा आहे, म्हणजे त्यांच्या शेतीचं नुकसान होण्यापासून वाचवतो। पण लोकांना गैरसमज, सापाबाबतीतली असलेली भीती, त्यामुळे ह्या सापाचं माहिती नसल्यामुळे हे अशी साप मारल्या जातात आणि आज ह्या प्रजाती बऱ्यापैकी संकटात आलेल्या आहेत। पण आपल्याला सगळ्यांना माहिती हवं की साप हे काही सगळेच विषारी असतात असं नाही। सापामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे साप आहेत। आता तुम्ही याला बघू शकतात की हा तोंडाजवळ निमुळता आहे, ह्याची मध्ये बॉडी ही जाड आहे आणि परत हा निमुळता होत जातो। ही या सापाला ओळखण्याची एक पद्धत आहे। हा खालच्या बाजूने पिवळा असतो आणि तोंडाजवळ निमुळता, आणि याची लांबी ही 5 ते 6 फूट किंवा 10 फुटापर्यंतही हा वाढू शकतो। म्हणजे हा असेल आता हा साप हा 10 फुटापर्यंतचा साप आहे आणि पळायला लागला तर तुमच्या हातात देखील सापडणार नाही, एवढा याला स्पीड आहे। पण सगळ्या शेतकरी बांधवांचा मित्र असलेला हा साप तुम्हालाही कुठे दिसला तर कृपा करून मारू नका, विषारी नाही। त्यामुळे साप हा आपला मित्र आहे आणि त्याला जे विषारी साप आहे आणि जे बिनविषारी साप आहे ह्याच्यामधली ओळख आपण केलीच गेली पाहिजे। त्यासाठी हा साप आपल्या सगळ्यांसाठी समोर मी दाखवते। पहिले बघा, इथे निमुळता, नंतर जाड होत गेलाय आणि परत निमुळता। त्याचे शरीर पण बघा किती सुंदर आहे, फील करायला पण मऊ दिसतोय आणि खालच्या बाजूला पिवळा। शुभ कार्यासाठी जागा शोधताय? मग वाट कसली बघताय? आजच भेट द्या माऊली फार्मच्या दत्तगुरु लॉन्सला। आलिशान सुविधा, स्वच्छ परिसर, सुंदर लाइटिंग, प्रशस्त जागा, सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात। लग्न, रिसेप्शन, साखरपुडा, बारसे, वाढदिवस, पार्टी इव्हेंट, डोहाळे जेवण, धार्मिक सोहळे व सामाजिक आणि कॉर्पोरेट कार्यक्रमासाठी सुंदर, शांत, निसर्गरम्य वातावरणाचा अनोखा संगम असलेले व AC रूम्स उपलब्ध करून देणारे एकमेव दत्तगुरु लॉन्स। आलिशान जागा, सर्वोत्तम लोकेशन, भव्य पार्किंग व्यवस्था, मंदिराची सोय, आकर्षक ऑफर्स व सर्वसामान्यांना परवडणारे दर, यासाठी विश्वसनीय नाव म्हणजे दत्तगुरु लॉन्स। तेव्हा आजच भेट द्या दत्तगुरु लॉन्स, माऊली फार्म, सावदा रोड, रावेर, जिल्हा जळगाव। बुकिंग साठी संपर्क 91 75 71 71 65 तसेच 92 60 42 04 24 आणि 90 67 26 60 00। रावेर पुणखेडा पाटोंडी रस्त्याच्या
निकृष्ट कामाची स्वतंत्र तांत्रिक चौकशी करा. पहिल्याच पावसात रस्त्याची दुरावस्था, ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन. रावेर पुनखेडा पाटोंडी या मार्गावरील डांबरीकरणाचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले असतानाच अल्पावधीतच आणि पहिल्याच पावसात रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाल्याचा आरोप पुनखेडा व पाटोंडी येथील ग्रामस्थांनी केला आहे. रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची तातडीने स्वतंत्र व निष्पक्ष तांत्रिक चौकशी करून दोषींवर नियमानुसार कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी रावेर तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार रस्त्याच्या अनेक ठिकाणी डांबर उखडले असून खड्डे पडले आहे. रस्त्याचा पृष्ठभाग खराब होणे यासह विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे रस्त्याच्या कामाची गुणवत्ता, वापरण्यात आलेले साहित्य, कामाची जाडी, बेसची तयारी, कामाची पद्धत, तांत्रिक मानके तसेच संबंधित विभागाकडून करण्यात आलेली देखरेख याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. हा मार्ग नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, वाहन चालक तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन वापराचा असल्याने रस्त्याची झालेली दुरावस्था ही सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर बाब असल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे. मुक्ताईनगर व रावेर तालुक्याला या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहनधारकांची ये जा चालू असते. त्याचबरोबर मध्य प्रदेश तसेच मलकापूर कडे या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात मोठ्या वाहनांची तसेच केळी वाहतूकही ट्रकद्वारे केली जाते. तरी हा रस्ता शेतकऱ्यांसाठी तसेच नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे या रस्त्याच्या गुणवत्तेकडे प्रशासनाने लक्ष देऊन तात्काळ संबंधित ठेकेदारावर कारवाई करून रस्त्याची चौकशी करून ठेकेदारांवर कारवाई करण्याची याबद्दल निवेदनाच्या प्रती केंद्रीय परिवहन मंत्रालय, केंद्रीय राज्यमंत्री, जळगावचे पालकमंत्री, रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना कार्यकारी अभियंता जळगाव तसेच गट विकास अधिकारी, पंचायत समिती रावेर यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांनाही देण्यात आले. तरी या कामाची लवकरात लवकर चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे. आदरणीय रावेर यावल विधानसभेचे कर्तव्यदक्ष आमदार आदरणीय अमोलदादा जावडे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री ग्राम सडक योजना या अंतर्गत 3,87,00,000 रुपये ह्या रुपयाचा निधी मंजूर करून त्यांनी रस्त्याला मंजुरी दिली. परंतु जो संबंधित ठेकेदार आहे त्याने ज्या एस्टिमेटनुसार जो रस्ता पाहिजे होता किंवा ज्या गटारी पाहिजे होत्या त्यांनी दुर्लक्ष करून निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे. रस्ता होऊन 1 महिनासुद्धा झाला नाही, परंतु पहिल्याच पावसामध्ये रस्ता उखडला गेला. संबंधित जो काही ठेकेदार असेल त्याची चौकशी होऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि रस्त्याचं पुनर्निर्माण करण्यात यावं एवढीच फक्त आमची आमदार महोदय यांना विनंती. रावेर यावर मुक्ताईनगर या प्रमुख तालुक्यांना जोडणाऱ्या मुख्यमंत्री सडक योजना या माध्यमातून मंजूर झालेला रस्ता पुनखेडा आणि पातोंडी हा 5 किलोमीटरचा रस्ता 4 कोटी रुपयाचा मान्य आमदार अमोलदादा जावडे यांच्या माध्यमातून त्यांनी त्या रस्त्याला मंजुरी आणून दिली. त्याच्या अगोदर आम्ही बऱ्याच वर्षापासून त्या रस्त्यासाठी आंदोलन, उपोषण केले, रस्ता रोको केले. त्याचा मार्ग लागला, परंतु 2 वर्षापासून रस्ता बनतोय. त्या रस्त्याला कोणत्याही प्रकारचा योग्य जी डिझाईन दिली त्यांनी, ती डिझाईन त्यांनी त्यांच्या मनमानीने डिझाईन केली. ज्या ठिकाणी मोऱ्या नाही त्या ठिकाणी मोऱ्या दिल्या, जिथे गरज आहे मोरी तिथे मोऱ्या दिल्या नाही. रस्ता डांबरीकरण झाला, परंतु 21व्या दिवशी रस्त्याचा बडी घेतला गेला. त्या रस्त्यावरती डांबर टाकलं का नाही टाकलं, फक्त काळोख दिसतोय, परंतु आज त्याच रस्त्याला खूप मोठे खड्डे पडले. आमची एकच मागणी आहे की आता रस्त्याची जी स्थिती आहे ती थांबून सन्या दिवाळीनंतरच्या रस्त्याला परत डांबरीकरण करण्यात यावे आणि संबंधित ठेकेदार यांची चौकशी लावून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी आमची सगळ्या ग्रामस्थांची मागणी आहे. धरती पाईपने आणले पाणी, शेते पिकले सोन्यावाणी. भूमिपुत्रांचा एकच नारा, धरती पाईपच आणा घरा. गंज विरोधक, उष्णता विरोधी, दणकटपणा, मजबूती या सर्व कसोटीला उतरलेला धरती पाईप अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनलेला, कमी किमतीत संपूर्ण गुणवत्ता व गॅरंटी देणारा धरती पाईप शेतकरी बांधवांचा खरा सोबती धरती पाईप. संचालक दिलीप शेठ पुलमचंद अग्रवाल व आयुष दिलीप शेठ अग्रवाल. आमचा पत्ता धरती PVC पाईप, निर्माता तिरुपती ॲग्रो प्लास्ट, गट नंबर 1257, रावेर पाल बायपास रोड, रावेर, जिल्हा जळगाव. अधिक माहितीसाठी संपर्क 99 23 36 23 39 तसेच 91 75 28 85 25 व 75 88 64 76 97 आणि 91 21 80 87 88. आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता. विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स, शुद्धता आणि गुणवत्तेची अचूक सचोटी. अस्सल सोन्याचे आणि विविध डिझाईन्सचे मनमोहक दागिने म्हणजेच विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स, अफ्फू गल्ली, रावेर. विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स
पिढ्यानपिढ्यांची परंपरा.